घरामध्ये जर बटाटा आणि कांदा असेल ना तर लगेच ही रेसिपी करायला घ्या. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तर चला तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, मी मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे. पिलरच्या मदतीने आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. साल काढल्यानंतर आपल्याला बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने बटाटा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरून घ्या. बारीक नाही चिरला तरी चालणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बटाटा चिरून घेतलेला आहे. इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेला बटाटा घालायचा आहे. बटाटा घातल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर बटाट्यावरती आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा बटाटा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 मिरच्या घालायच्या आहेत. तर इथे मी कमी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मिरच्या घातल्यानंतर इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने. कांदा आणि बटाटा वाटून घेतल्यानंतर इथे मी कप घेतलेला आहे. तर आपल्याला ही वाटलेली पेस्ट कपाने मोजून घ्यायची आहे. तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कोणत्याही वाटीने मोजून घेऊ शकता. इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला मोजलेली कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन अर्धा कप पाणी यामध्ये घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅसवर ही कढई ठेवायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. गॅसवर कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, 1 चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बटाटा थोडासा या ठिकाणी घट्ट झालेला आहे. घट्ट झाल्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी. तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर मिक्सरला थोडासा फिरवून घ्या. 1 वाटी रवा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. तुम्ही मैदा वापरला तरी चालणार आहे. गव्हाचं पीठ वापरलं तर अतिउत्तम. तर पीठ घातलं की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रव्याचा आपल्याला छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रव्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि त्यावरती आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्याला छान अशी वाफ बसेल. तर 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. झाकण काढल्यानंतर रव्याचं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते. तुम्ही जर मुलांना बाहेरचा खाऊ देत असाल ना तर एकदा ही रेसिपी मुलांना करून खाऊ घातली ना तर मुलं बाहेरचा खाऊ मागणार नाही. घरामध्ये आपल्या छोटी मोठी पार्टी असते त्यासाठी तुम्हीसुद्धा ही रेसिपी करू शकता. रव्याचं मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली आपल्याला हातावर थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि छान आपल्याला ह्याचा गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे. अगदी या पद्धतीने रव्याचा गोळा एकसारखा करून घेतल्यानंतर आपल्याला परत हाताला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे रव्याचं मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही. तेल लावल्यानंतर आपल्याला छोटे छोटे ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी छोटा गोळा घेतलेला आहे. हातावर थोडंसं आपल्याला गोल गोल करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे मी पेन्सिल घेतलेली आहे. पेन्सिल आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि अगदी व्हिडिओमध्ये केलं आहे ना त्या पद्धतीने करून घ्या. तर तुम्ही पाहू शकता किती छान ही रिंग्स तयार झालेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत खरंच अगदी आवडीने खातील आणि त्यामध्ये आपण बटाटा कांदा वापरलेला आहे ना त्यामुळे ही रेसिपी खायला अगदी छान लागते. तर तुम्हाला इथे मी एक रिंग्स करून दाखवलेली आहे. अशाच पद्धतीने बाकीच्यासुद्धा रिंग्स करून घेते. आपल्या चॅनलवर ना मी अगदी सोप्या सोप्या पद्धतीने रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा. मुलांच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी अगदी झटपट रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. मी आशा करते की तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ नक्कीच आवडतील.
तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी तुम्हाला दुसरीसुद्धा रिंग्स करून दाखवलेली आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या रिंग्ससुद्धा करून घेते. इथे मी बटाटा आणि कांदा वापरलेला आहे. तुम्ही या ठिकाणी दुधी भोपळा किंवा तुमच्या मुले जे भाज्या खात नसतील ना त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. मुलांना समजणारसुद्धा नाही की नक्की आपण काय खातोय ते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती छान ह्या रिंग्स तयार झालेल्या आहेत. रिंग्स तयार करत असताना एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. त्यानंतर आपण ज्या तयार केलेल्या रिंग्स तेलामध्ये सोडायच्या आहेत. तेलामध्ये रिंग सोडताना काळजी घ्यायची नाही तर हातावर तेल उडेल. तर इथे मी तेलामध्ये रिंग सोडलेल्या आहेत. लगेच आपल्याला झाऱ्या लावायचं नाही, थोड्याशा वरती आल्या की त्यानंतर आपल्याला झाऱ्या लावायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी दिसायला सुद्धा किती छान दिसतं ते. एका साईडनी तळल्यानंतर पलटी करून आपण दुसऱ्या साईडनी सुद्धा छान ह्या खरपूस रिंग्स तळून घेऊया. तुम्ही जर मुलांना खरंच एकदा खाऊ घातली ना तर मुले तुमच्याकडे हट्टच करतील की आपल्याला ह्या रिंग्स बनव म्हणून. पहा तुम्ही दिसायला सुद्धा किती छान दिसतं ते. आपण मुलांना बाहेरचा खाऊ देण्यापेक्षा ना या पद्धतीने मुलांना खाऊ घाला. मुलं अगदी आवडीने खातील. रिंग्स तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा रिंग्स तेलामध्ये तळून घेऊया. तुम्हाला ह्या रिंग्स मुलांच्या टिफिनसाठी जर द्यायच्या असतील ना तर तुम्ही अगोदरच ही तयारी करून ठेवू शकता. ह्या रिंग्स तयार केल्यानंतर आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. तळायच्या आधी 10 मिनटं बाहेर काढायच्या आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये तळायच्या. अगदी झटपट मुलांचा टिफिन तयार होईल. नेहमीच आपण नाश्त्यासाठी पोहे आणि उपमा करतो. एकदा या पद्धतीने रिंग्स करून पहा. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही, अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो. तर दुसऱ्यासुद्धा रिंग्स या ठिकाणी मी तळून घेतलेल्या आहे. मस्त आपल्या हा बटाटा कांदा रव्याच्या रिंग्स तयार झालेल्या आहेत. पहा दिसायला सुद्धा किती छान दिसतात ते. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग खाऊ शकता. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. इथे पहा मी 2 बटाटे घेतलेले आहेत आणि 1 कांदा घेतलेला आहे. तर पिलरच्या मदतीने आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेते. आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो घालून एकदम मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार करू शकता. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी कांदा आणि बटाटा बारीक चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपल्या चॅनलवर अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्यासंग शेअर करत असते. कोणी बॅचलर असतं किंवा कोणी नवीन स्वयंपाक शिकत असेल त्यांच्यासाठी अगदी ह्या मस्त रेसिपी आहेत. तुम्ही आपल्या चॅनलवर सगळ्या रेसिपी पाहून घ्या, तुमच्या लक्षातच येईल अगदी घरच्या साहित्यामध्ये मी तुमच्यासंग रेसिपी शेअर केलेल्या आहेत. तर इथे मी बटाटा कांदा दोन्हीसुद्धा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चिरलेला बटाटा त्यावरती आपल्याला चिरलेला कांदा घालायचा आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटा कांदा घातल्यानंतर इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबू पिळल्याने आपल्या पदार्थाला छान अशी चव येणार आहे. अर्धा लिंबू पिळल्यानंतर त्यानंतर इथे मी 5 ते 6 मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी मी कमी तिखटाच्या मिरच्या वापरलेल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 5 ते 6 लसूण पाकळ्या, त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरला आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने मिक्सरला वाटल्यानंतर इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला वाटलेला बटाटा आणि कांदा काढून घ्यायचा आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर 1 चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे. तुम्ही आपण ज्यावेळेस बटाटा कांदा वाटून घेतो वाटताना जिऱ्याचा वापर केला तरी चालणार आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही बाजरीच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. पण थंड वातावरण असल्यामुळे या ठिकाणी मी बाजरीच्या पिठाचा वापर केलेला आहे.
बाजरीचं पीठ वापरत असताना आपल्याला 8 दिवसाच्या आतलं बाजरीचं पीठ वापरायचं आहे. 8 दिवस झाल्यानंतर बाजरीचं पीठ थोडंसं कडसर होतं. त्यामध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, कारण बटाट्याला आणि कांद्याला पाणी सुटतं. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर इथे मी 1 चमचा दही घातलेला आहे. दही घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ आणि काळे तीळ घालायचे. तुम्ही पांढरे तीळ वापरले फक्त तरी चालणार आहे. दही आणि तीळ घातल्यानंतर परत एकदा या ठिकाणी मी मिक्स करून घेते. तर थोडंसं घट्ट पीठ वाटतंय, तर आपण परत यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांना नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार करू शकता. आपण मिक्सरला कांदा बटाटा वाटून घेतलेला आहे. तुम्ही कोबी किंवा गाजरसुद्धा वाटून घेऊ शकता. मुलं जर कोणत्या भाज्या खात नसतील ना, तुम्ही त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला. तुमच्या मुलांना जी भाजी आवडत नाही ती मिक्सरला बारीक करून अशा पद्धतीने त्यांना खाऊ घालायची. त्यांना समजणारसुद्धा नाही की नक्की आपण काय खातोय ते. तर पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. पॅन गरम केला की त्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि बाजरीचं पीठ आपलं तयार केलेले तव्यावरती 2 चमचे घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पसरून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी छान ह्याचा डोसा तयार करून घेतलेला आहे. डोसा तयार केला की त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी आणि एक बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे. तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता. या ठिकाणी मी तेल वापरलेलं आहे. परत वरती थोडंसं तेल घातलं की आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक बाजू 2 ते 3 मिनिटं आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे. तर एक बाजू भाजल्यानंतर झाकण काढून पाहूया. तर आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, करायला सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आहेत. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. मुलांच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही त्यांना अगदी झटपट बनवून देऊ शकता. तर पलटी केल्यानंतर आपण दुसरी साईडसुद्धा छान अगदी भाजून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेतलेलं आहे. तर तेलसुद्धा ह्या रेसिपीसाठी कमी लागतं. अगदी कमी तेलात तयार होते. घरात जर वयस्कर लोक असतील ना, तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट रेसिपी आहे. त्यामुळे त्यांना या पद्धतीने नक्कीच खाऊ घाला. इथे मी तुम्हाला दुसरासुद्धा डोसा करून दाखवते. तुम्हाला हा माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. त्यामुळे थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर डोसा तव्यावरती पांगवल्यानंतर त्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं आपल्याला एक साईड भाजून घ्यायची आहे. एक साईड भाजल्यानंतर मी पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेते. तुम्ही पाहू शकता, तव्यावर अगदी चिटकलेला सुद्धा नाही आहे. छान अगदी तव्यावरती सुद्धा मस्त आपले डोसे निघत आहे. रोज रोज नाश्त्यामध्ये पोहे आणि उपमा खाऊन कंटाळले असेल ना, तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा. आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवा, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तो दुसरासुद्धा डोसा छान दोन्ही साईडने मी भाजून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने ती बाकीचे सुद्धा डोसे करून घेते. अगदी 1 वाटीच्या पिठामध्ये 6 ते 7 डोसे या ठिकाणी माझे तयार झालेले आहेत. आपल्या चॅनलवर खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी थालीपीठाच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील ना, तर एकदा नक्कीच जाऊन पहा. तिसरासुद्धा डोसा मी तव्यावरती पसरून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल ठेवून झाकण ठेवून दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त आपले डोसे तयार झालेले आहेत. कुणाला समजणारसुद्धा नाही की आपण बाजरीच्या पिठापासून डोसे तयार केलेले आहेत. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा दह्यासोबतसुद्धा खाऊ शकता. मऊ लुसलुशीत आपले हे बाजरीचे डोसे तयार झालेले आहेत. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला, तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना, तर व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर चला, पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.